मला भावानं वाटलं सुद्धा नव्हतं बरं का की मला डायरेक्ट स्टाईल फोडावं लागेल बोर्ड सापडे ना म्हणून. आपल्या ह्या कामावरचा नाही म्हणलं तर दुसरा दिवस होता बरं का. दुसऱ्या दिवशी सकाळी आलो होते तर जेसीबीनं काय तर खड्डा खांदाला चालू होता बरं का. काय विषय होता की काय माहित नाही मला. आणि ह्या जेसीबीचा जो ऑपरेटर आहे का ते आपला लहानपणीचा जिगरी आहे बरं का. मोठा आहे माझ्याहून पण जिगरी होता. तुम्हाला सांगतो भावानं पहिल्या दिवशी ज्या दिवशी मी एकटा आलो होतो का त्या दिवशी इथल्या मेन्सनं लय ताप दिला होता. मेन्सच वडीना झाली, नवीन स्प्रिंग आणल्यावर आता वडले. किचनवरचा बोर्ड गायब होता त्याची मला शंका होती बरं का. खाली वरी इकडे तिकडे सगळीकडे होलं मारली पण काहीच विषय झाला ना. त्यामुळे अनिकेत काय मला माहिती का, तू महाग सर मला मी डायरेक्ट फोडून टाकतो. फोडलं का डायरेक्ट आतमध्ये बोर्ड दिसला. आता इथला बोर्ड बुजाचा विषय काय झाला माहिती का, इथली फरशी बसवताना लाईट गेली होती त्यामुळे डायरेक्ट त्याच्यावर फरशी लावून टाकली होती फरशीवाल्याने. त्याची चूक मान्य केली त्याने, त्यामुळे मी जास्त काय बोललो ना त्याला. आणि बोर्ड हुडकून काढल्यावर परत आला त्यामध्ये वायरिंग पण ओढून टाकली. आणि आता वायरिंग कुठली राहिली होती माहिती का, वरच्या रूमची राहिली होती. कारण खाली 1 BHK होते वर एक रूम होती आणि तिकडे स्पायडरमॅन कशामुळे व्हायला लागलाय मला काही कळेना झालं बरं का. माझी जागा ह्याने घेते काय की आता. आणि हे कामावर एकच स्टोल असला का असली बेकार अपदावते त्यामुळे असलं काय तर स्टंट करावं लागते तुम्हाला. आणि असल्या किरकोळ उड्या मी कायम मारत असतो बरं का. पण भाऊ मला टेन्शन कशाचं आलं होतं तुम्हाला सांगतो. इथल्या वायरिंग बघून मला टेन्शन आलं होतं. मला आले एवढ्या वायरी कशा काय जाणार आणि एवढ्या वायरी पाईपामध्ये जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे आधी पाहिलं तर निम्म्या वायरी ओढून घेतल्या त्या. आणि मी इथं स्टूलवर बसून आणि घेतला एकच म्हणत होतो, जोर लगा की हैशा, जोर लगा की हैशा. पण तरी पण वायरी जायना झाल्या होत्या बरं का. इतक्या वेळा आणि घेतला मी काय करत होतो माहिती का, मोटिवेट करत होतो वरना जोर लगा की हैशा, जोर लगा की हैशा. पण मलाच आता मोटिवेट करायची गरज होती कारण वायरी कशाच खाली जायना झाली त्या. अक्षरशः रडकुंडी जीव आला तर तुम्हाला सांगतो भावांनो. आणि अक्षरशः वायरी काय जाईना झाल्या त्यामुळे मी डायरेक्ट व्हिडिओ बंद करून टाकला. आणि भावांनो जसा काय व्हिडिओ बंद केल्या का सगळ्या वायरी सपासप खाली आल्या. काय तर घोटाळा आहे बरं का असं वाटायला लागले मला. आणि मी दुपारी जेवण करायला गेलं का परत चला आणायला न्यायला माघारी आलो बरं का. ह्यांचं नवीनच काय तर झालं बरं का. ह्या तिघांनी मिळून माझ्या कामाचा सगळा एस्कॉर्ट करून टाकला. हे कपडे घालून कुठं तर फरार व्हायच्या नादामध्ये तुम्हाला सांगतो गपचिप चालले ते निघून. मला चल सुद्धा म्हणली नाही ती. आता तुम्हाला वाटलं असेल आणे गेले म्हणल्यावर ह्याने सुट्टी घेते का, तसली पद्धत नाही आपल्याकडे. डायरेक्ट एकटा आलून काम चालू केलं. आणि एकट्यानं काम करताना तुम्हाला सांगतो असला बेकार स्ट्रगल होते. वर चढायचं खाली उतरायचं परत चला. त्यामुळे माझ्या डोक्याला लय हेड्याक होतं. व्हिडिओ काढताना तर लय बेकार होत्या कारण लय मोठा व्हिडिओ होता. भाऊ माझं टार्गेट काय होतं माहिती का, जेवढा काय वरच्या खालच्या सगळ्या लाईटी आहे का तेवढ्या सगळ्या लाईटी लावून टाकायच्या. त्याशिवाय काय आपण सुट्टी करायची नाही. त्यामधनं पावसानं तर लय बेकारी केली होती. आणि तरी पण भाऊ एकट्याने मी काय केलं माहिती का, जेवढ्या काय सगळ्या लाईटी होत्या का तेवढ्या लावून टाकल्या. फक्त राहिला होता हॉल आणि त्याच्या पुढचा पोर्च. आता ते काय असेल ते पुढच्या लॉग मध्ये. तुम्हाला जर लॉग आवडला का लाईक शेअर फॉलो कमेंट तेवढं नक्की करा.